नमस्कार, मी मंगेश तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्रेंडी वास्तू। तर आता मी उभा आहे सिंहगड रोड जवळच्या मोस्ट ट्रेंडिंग प्रोजेक्टमध्ये, ज्यामध्ये फर्स्ट टॉवर जो आहे हा पूर्णपणे सोल्ड आउट झालेला आहे आणि आता नवीन टॉवर जो आहे हा लॉन्च केला आहे। चला तर मग आता संपूर्ण प्रोजेक्टबद्दल माहिती घेऊया। तर माझ्या पाठीमागच्या या बिल्डिंग्स तुम्ही बघतायत ह्या फेज 1 मध्ये डिलिव्हर्ड केलेल्या आहेत। तर या आहेत फेज 1 मधल्या ॲम्युनिटीज आणि पाठीमागे जर तुम्ही बघत असाल तर दत्त मंदिर सुद्धा आहे। चला तर आपण आता जाऊया फेज 2 कडे, पण त्याआधी मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो। आता हा जो तुम्ही रस्ता बघताय हा जो आहे इंटरनल रोड आहे प्रोजेक्टमधला जो की 40 फुटाचा आहे आणि माझ्या मागे जर तुम्ही बघत असाल तर ते मेन गेट असणार आहे प्रोजेक्टचं। आणि हो, फेज 2चं गेट पण जे आहे हे सेपरेट असणार आहे। सो आता आपण जाऊयात कन्स्ट्रक्शन साईटवरती, पण त्यापूर्वी मी तुम्हाला दाखवतो की या बाजूला जर तुम्ही बघितलं तर इथे आपलं येणार आहे गेट नंबर 2। चला तर मग आपण साईटवरती जाऊयात। सो हे फेज 2चं आपलं 2.25 एकरचं लँड पार्सल असणार आहे आणि जर रस्ता बघितला तर एकदम स्लिपरी आहे, खूप काळजीपूर्वक चालावं लागतंय नाहीतर पडू पण शकतो। सो या बाजूला टॉवर ए असणार आहे आणि या बाजूला टॉवर बीचं जे आहे काम चालू आहे। आणि जर आपण टॉवर बी बघितला तर हा कम्प्लिटली सोल्ड आउट आहे। या बाजूला पाण्याची टाकी आहे, सो इकडे लाईफ टाईम ओपन व्ह्यू असणार आहे आणि या बाजूला सिंहगड कॅम्पसचा जो आहे व्ह्यू असणार आहे। सो आपला जो नवीन टॉवर आहे तो या बाजूला येतोय, तर त्यामुळे इथून जो व्ह्यू आहे हा फार सुंदर असणार। सो हा जो एस्टिवेशन झालेलं आहे हे खूप खोल आहे बरं का। तर यामध्ये कसं आहे ना, या प्रोजेक्टमध्ये 3 फ्लोर जे आहे हे बेसमेंटला पार्किंगला आहेत, ठीक आहे। हा आता फर्स्ट स्लॅबच चालू आहे, याच्यावरती अजून 2 स्लॅब येणार, मग ग्राउंड लेवल येणार आणि त्याच्यावरती फर्स्ट फ्लोर असणार आहे। म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, हा जो पत्रा तुम्हाला दिसतोय ना ब्लू कलरचा, त्याच्या लेवलला जो आहे ग्राउंड फ्लोर येणार, ठीक आहे। आणि त्याच्यावरती 12 फ्लोअर्सची बिल्डिंग। सेम गोज विथ ए टॉवरमध्ये पण जे आहे 3 बेसमेंट कार पार्किंगचे फ्लोअर आहेत, त्यानंतर वरती ग्राउंड फ्लोअर। म्हणजे ऑलमोस्ट हे जे ब्लू पत्रे तुम्हाला दिसतात याच्या लेवलला जो आहे ग्राउंड फ्लोअर येणार आहे आणि त्याच्यावरती 13 फ्लोअरचं जे आहे बिल्डिंग असणार आहे। सो आता आपण परत इंटरनल रोडवरतीच चालतोय। सो प्रोजेक्टचं जर लोकेशन मी तुम्हाला सांगायचं झालं तर सिंहगड रोडपासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे। त्याचप्रमाणे शिवसृष्टी इथून पण आपण हार्डली 5 मिनिटामध्ये प्रोजेक्टपर्यंत पोहोचू शकतो। चला तर मग आपण आता सेल्स ऑफिसमध्ये जाऊयात। 3D मॉडेल पण आहे रेडी, ते पण पाहूयात आणि सॅम्पल फ्लॅट पण बघूयात। सो सॅम्पल फ्लॅट पण रेडी आहे, तर चला आपण सॅम्पल फ्लॅट पाहूया। सो हा आहे लिव्हिंग एरिया, याला अटॅच्ड असणार आहे कवर्ड बाल्कनी। छान इथे स्लायडिंग विंडोज दिलेल्या आहेत, प्लस मस्किटो मेश पण आहे आणि ही आहे आपली कवर्ड बाल्कनी। सो स्लायडिंग विंडो करूयात बंद, मस्त हेवी ड्युटी विंडोज आहेत। या बाजूला डायनिंग स्पेस आपल्याला मिळतो आणि हे आहे आपलं किचन। याच्यामध्ये एल शेपमध्ये किचन प्लॅटफॉर्म मिळतो। आता ह्या ज्या डॅडो टाईल्स आहेत, ह्या डॅडो टाईल्स 4 फुटाच्या डॅडो टाईल्स आहेत, सगळे पॉईंट्स एकदम प्रॉपर दिलेले आहेत, ठीक आहे। तर ही आहे आपला ड्राय बाल्कनी, ह्याचं डोअर क्वालिटी पण छान आहे आणि ड्राय बाल्कनीची साईज पण खूप छान दिलेली आहे। सो आता आपण बघूयात आपले 2 बेडरूम्स। सो या बाजूला आहे कॉमन बेसिन आणि 2 बेडरूम्स आहेत, ठीक आहे। या आपण फर्स्ट बेडरूम बघूयात। हे 10x12चं फर्स्ट बेडरूम असणार आहे आणि इथे पण डेव्हलपरने एक मस्त गोष्ट केलेली आहे, स्टँडिंग बाल्कनीज दिलेल्या आहेत। म्हणजे या फ्लॅटला आहे टोटल 4 बाल्कनी। या बाजूला असणार आहे आपलं वॉशरूम। वॉशरूम पण खूप मोठं आहे आणि याला फुल साईज स्टायलिंग दिलेले आहे। येस, वॉशरूमचा दरवाजा करूया बंद। या बाजूला आहे, तुम्हाला दुसरं बेडरूम दाखवतो। जसं त्या बेडरूममध्ये होतं स्टँडिंग बाल्कनी, तशीच इथे पण आपण स्टँडिंग बाल्कनी दिलेली आहे, ठीक आहे। सो इव्हनिंगला आपण छान चहा वगैरे इथे एन्जॉय करू शकतो। या वॉर्डरोब स्पेस आपण दिलेला आहे आणि हे आहे याचं वॉशरूम, इथे पण फुल साईज स्टायलिंग आपण दिलेली आहे।
सो हा होता आपला सुंदर असा 2 BHKचा सॅम्पल फ्लॅट. आता आपण पाहणार आहोत 3D मॉडेल. सो छान असा सेल्स एक्सपिरियन्स तुम्हाला देण्यासाठी डेव्हलपरनी खूप सुंदर असं सेल्स ऑफिस बनवलेलं आहे, ज्यामध्ये आहे AV रूम, 3D मॉडेल आणि तुम्हाला मिळणार आहे खूप छान एक्सपिरियन्स. चला आता 3D मॉडेल बघूया. आपण आता 3D मॉडेल जवळ आहोत. ठीक आहे. सो या बाजूला तुम्ही बघाल, जे आपण व्हिडिओमध्ये आधी तुम्ही पाहिलं, हे गेट नंबर 2 आहे. ठीक आहे. सो हे अप्रॉक्सिमेटली 1.75 एकर्समध्ये पूर्ण लँड पार्सल असणार आहे. हा जो तुम्ही फर्स्ट बिल्डिंग बघताय ही टॉवर B आहे. ही कम्प्लिटली सोल्ड आउट आहे आणि ज्याचं कन्स्ट्रक्शन आता चालू आहे. त्याच्या बाजूलाच तुम्ही पाहत असाल तर तो टॉवर A आहे, जो आता सेलसाठी ओपन झालेला आहे. आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला या ॲम्युनिटी स्पेस आपण दिलेला आहे. या ग्राउंड लेवलवरच्या ॲम्युनिटीज, ज्याच्यामध्ये असणार आहे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, चिल्ड्रन्स प्ले एरिया, ॲम्फे थिएटर, वॉकिंग पाथवे, बॉक्स क्रिकेट आणि बरंच काही आहे बरं का. सो हे सुंदर असं 8 टॉवरचं एलिव्हेशन आहे. आणि जर वरती तुम्ही पाहिलं तर रूफटॉप ॲम्युनिटीज आहे. इथे आपण देतोय रूफटॉप थिएटर, कॅफेटेरिया आणि सोलार पॅनल्स. सो बिल्डिंगमध्ये जर तुम्ही बघितलं तर या बाजूला तुम्हाला 2 बाल्कनीज दिसत आहेत. त्या बेसिकली 2 BHK आहेत. सो हे दाखवण्याचा पर्पज माझा हे आहे की इथं तुम्ही जोडी फ्लॅट म्हणजे 2 फ्लॅट जे आहेत 2 BHK हे मर्ज करू शकता. सो हे फ्रंट साईडचे जे फ्लॅट्स आहेत हे 1 BHK आहेत आणि याच्या बरोबर समोरच्या बाजूला ॲम्युनिटीज आहेत. सो प्रोजेक्टबद्दल मी तुम्हाला बऱ्यापैकी या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. आय वुड सजेस्ट की बघा, हा जो आहे न्यू लॉन्च आहे. ठीक आहे. सो आता इन्व्हेंटरी जे आहेत अवेलेबल आहेत. तुम्ही जर सिम्प्लेक्स म्हणजे जोडी फ्लॅटसाठी जर तुम्ही बघत असाल, 2+2 असेल किंवा 1+1 असेल, तर तुमच्यासाठी एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. कारण आत्ता तुम्हाला हव्या त्या फ्लोअरवरती जो आहे फ्लॅट मिळू शकतो. ठीक आहे. सो 2 BHKची कार्पेट साईज जी आहे 691चा कार्पेट एरिया आहे आणि 1 BHKचा आहे 483चा. सो साईट व्हिजिटसाठी आणि प्रोजेक्टबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमच्या टीमसोबत संपर्क करा. मी नंबर जे आहेत खाली दिलेले आहेत.